हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. आज 29 एप्रिल 2024 वार सोमवार. हिंदी तिथी. ठळक बातम्या. रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून 60 ते 70 प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आदी ठिकाणी उपचार सुरू आहेत. शुक्रवारी घडलेल्या या घटनेची माहिती पुढे आल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाला प्रचंड धक्का बसला आहे. पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात आणखी एक घटना घडली आहे. रेल्वे स्थानक परिसरातून 7 महिन्याच्या बाळाचे अपहरण झाले आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रेल्वे स्थानकावरून एकाने बाळाचे अपहरण केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. ही घटना आहे मुंबईतील. 2 मुली रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. या धडकेत मुली हवेत उडून खाली पडल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत व धडकेनंतर कार चालक फरार आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचा निव्वळ नफा, प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात झालेली विक्री आणि अनुकूल किमतींमुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. धक्कादायक व्हिडिओ तमिळनाडूतून समोर आला आहे. एक मुलगा आपल्या वडिलांना प्रॉपर्टीच्या वादातून बेदम मारहाण करत असतो. त्यानंतर काही लोक येतात व त्याला थांबवतात. संतोष असे या मुलाचे नाव सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि या व्हिडिओची माहिती पोलिसांना पोहोचली. त्यानंतर आरोपी संतोषला पोलिसांनी अटक केली आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.